धुळे शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येते। शहरातील प्रसिद्ध अशा सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं धारधार चाकूनं प्रशासकीय अधिकारी आणि ओटी ब्रदरवर भीषण हल्ला केलाय। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। नेमका हा प्रकार कसा घडला पाहूयात। धुळ्याच्या सेवा हॉस्पिटलमध्ये दुपारच्या सुमारास सुनील वाघ नावाचा सफाई कर्मचारी माझा थकबाकी असलेला पगार द्या अशी मागणी करत आरडाओरडा करत होता। पगार मिळत नसल्याच्या रागातून तो प्रचंड संतापलेला होता। रुग्णालयातील गोंधळ पाहून प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढेरे आणि ओटी ब्रदर महेंद्र बोरसे यांनी सुनीलला शांत करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र संतापलेल्या सुनीलनं काहीही न ऐकता आपल्या जवळील धारदार चाकू बाहेर काढला आणि थेट दोघांच्या मानेवर वार केले। चाकू लागल्यानं दोन्ही अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। या घटनेनं रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दोन्ही जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी तात्काळ सेवा हॉस्पिटल गाठलं आणि संशयित आरोपी सुनील वाघ याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलंय। दरम्यान या घटनेबाबत हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश अग्रवाल यांनी अद्याप हल्ल्याचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही। पगाराचा वाघ इतक्या थराला जावा की थेट जीवावर बेतावं, या घटनेमुळे संपूर्ण धुळे शहर हादरलंय। पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। यामागे आणखी काही कारण आहे का याचाही शोध घेतला जातोय।